सोम भाटकरेचा पहिला चेंडू पंच अमेय बारगोळे व्हाईट बॉलचा इशारा. या एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते आहे. संघाची वाढती धाव संख्येचा आलेख 1 2 झालेत. पुन्हा एकदा सोम याचा पुढचा चेंडू आणि या 4 धावा. कॅमेरामन आपला बॉस कॅमेरा वाचवायच्या तयारीत. संघाची धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या झाली 6. सोम भाटकर सुंदर चेंडू. कोणतेही धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सोम सामना करतोय तो जोरदार. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 10. फिरोज मगाशी पायाला दुखापत झालेला फलंदाज त्याच जोमाने त्याच उमेदीने खेळतोय. 2 चौकार असे त्याने फिरोजने लावलेत आहेत. पलटवणे संघाकडनं ओपनिंग साठी फिरोज गोलंदाज आहे तो सोहम. पुन्हा एकदा फिरोज सामना करतोय. फिरोज जोरदार माझ्यावर कोणतेही धाव. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा सोहम याचा पुढचा चेंडू सामना करतोय फिरोज. सुंदर फटका. 4 धावा. या संघाची धावसंख्या 14. ऑल सोमेश्वर संघ ऑल पडणार संघाची संख्या धावसंख्या 14. सोहम याचा पुढचा चेंडू सामना करतोय फिरोज. सुंदर अशी फलंदाजी करताना फिरोज आतापर्यंत 3 चौकार मारले आणि 1 धाव मिळते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 15 धावा. शिवगर्जना क्रिकेट क्लब निवखोल आयोजित नवलाई पावणा मित्रमंडळ शिवगर्जना चषक 2025. आजचा हा सेमीफायनलचा दुसरा सामना ऑल पलटवणे विरुद्ध ऑल सोमेश्वर या दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना. या पहिल्या षटकामध्ये एका षटकानंतर बिनबाद 15 धाव संख्या झाली आहे. या आतापर्यंत सर्व सामन्याचे सूत्रसंचालन करणारे पिंट्या मांजरेकर हे अल्पपहार घेण्यासाठी गेले असल्यामुळे या सामन्याचं सूत्रसंचालन मी स्वतः सनी दुधवडकर करत आहे. सामना करतोय तो गोलंदाजी करताना अर्णव. सामना करतोय तो अशफाक. पुन्हा एकदम सुंदर फटका. 4 धावा अशफाकच्या बॅट मधून निघालेल्या अर्णवच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा अर्णव जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. पुन्हा एकदा अर्णव याचा पुढचा चेंडू. तिसरा चेंडू अर्णव याचा सामना करतो तो पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. गडी बाद होतोय. 1 गडी बाद होतोय. हा पुढचा साई. अर्णवचा सुंदर चेंडू होता. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा 4 धावा. साई आपण गोलंदाजी पण चांगली करताय पण तेवढ्याच रन देताय. अर्णव आपण गोलंदाजी छान करताय पण तेवढ्याच रन देताय. पुन्हा एकदा अर्णव. सुंदर चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अर्णव याचा आणि हा यष्टीचित होतोय. साई या
2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद. चोवीस धावा. सुंदर अशी गोलंदाजी करताना अर्णव होता. त्याने 2 गडी या षटकामध्ये बाद केले, पण तेवढ्याच त्यांनी रन पण दिल्या ऑल सोमेश्वर ऑल पलटण संघाला. मी गोलंदाजी नाव संचित. अतिशय छोट्या वयाचे असे गोलंदाज दिसत संचित. बघूया काय जादू करतोय संचित. छोटासा संचित आणि मोठासा फिरोज. सुंदर बॉल होता, अडवण्याचा प्रयत्न केला आणि 9 बॉल आणि 4 धावा एकूण 5 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संचित, छोटासा संचित आणि मोठा असा फिरोज. संचित तू बॉल आपटतोस आहेस, पण तुझा बॉल स्टंप पर्यंत होते आणि फिरोजचा जर तू. सुंदर चेंडू होता आणि 1 धाव जाते. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संचित. पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय संचित. सामना करतो तो फिरोज. सुंदर असा चेंडू होता, कोणती धाव नाही. चेंडू निर्धार होतो फिरोज. याला मंत्रमुग्ध करून ठेवलंय ते संचित याने. 4 चेंडू शिल्लक राहतात संचितेचे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धाव, अशा 2 धावा सोहम विकेट किपर यांच्याकडनं काहीसे गचाळ असे क्षेत्ररक्षण करण्यात आलेले आहे आणि हे एका अतिरिक्त धावेने या आणि एका वाईटच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. पुन्हा एकदा संचित सामना करतो तो फिरोज. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण कोणती धाव. चेंडू निर्धार जातो. नक्कीच संचित याने फिरोजला मंत्रमुग्ध केलंय. एकच चौकार टाकलाय तो फिरोज याने, जो फिरोज आक्रमक असा होता. पुन्हा धाव, कोणती धाव नाही. बघूया काय होतंय. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरला फिरोज. आणि आप्पा म्हणत होतो संचित काय करतोय. संचितने तर फिरोजला मंत्रमुग्ध केलं. फिरोजला एकच चौकार मारायला दिला फक्त. संघाची धाव 33. 2 चेंडू शिल्लक. आप्पा एक जुना जाणता खेळाडू ज्याने निवखोलच्या ग्राउंडवर आपलं नाव मोठं केलं आहे. सुंदर गोलंदाजी केली आहे संचित याने या आपल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा संचित. काय बॉल आपटतोय, काय बॉल टाकतोय. चौकार. या 4 धावेने 3 षटकाच्या समाप्तीनंतर या ऑल पलटवणे संघाची धावसंख्या होते ती 37. सुंदर अशी गोलंदाजी केली संचित याने आपल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या. पण फिरोज सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने एकच चौकार मारायला हे दिला. कारण मी आल्यापासून बघतो, मी काय जास्त अंडरआर्म क्रिकेटचा शौकीन नाही, पण माझ्या गावाची ट्रॉफी आहे. माझा जन्म या गावात झाला म्हणून मी आलो आणि ते कॉमेंट्री करतोय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, 4 धावा. पाण्यामध्ये चेंडू जाईल. चेंडूमध्ये कोणताही बदलाव न घेता अंकुर याच्या पहिल्या चेंडूवरती शानदार असा चौकार मारलाय फिरोज याने. पुढचा चेंडू अंकुर याचा सामना करतो तो फिरोज. चेंडू होता, चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू होता. फिरोज याने याचा फायदा उठवला नाही. मला वाटलं फिरोज तू दणकवून देशील, पण नाही, कोणती धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अंकुर याचा. पंचांच्या उजव्या हाताने मारा करतोय तो अंकुर. सामना करतोय तो फिरोज. वाईट चेंडूचा इशारा. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण कीपरकडनं अतिरिक्त धाव त्यांनी दिलेली नाही आहे. आप्पा फिरोजशी सल्लामसलत करताना कोणताही चेंडू निर्धार जायला देऊ नकोस, तुला मारायचा आहे हे तुझं लक्ष आहे, असं कान मंत्र देत होतो आप्पा. गोलंदाजी करतो तो अंकुर. सामना फिरोज. पुन्हा एकदा जोरदार मारा. सुंदर असं क्षेत्ररक्षण. संचित याचा असा छोटासा गोलंदाज, त्याने बांबू बनवलेला अर्ण होतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने, अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 44. पुढचा चेंडू अंकुर याचा. सुंदर फटका, 4 धावा. फिरोज वापस आ गए. फिरोज 4 धावा दिला फिरोज याने आपल्या खणखणीत बॅट मधून. संघाची धावसंख्या 48. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील अंकुर याचे. बघूया, फिरोज स्वतः वैयक्तिक खेळतोय. 27 धावसंख्येवरती. पायाला दुखापत होऊन सुद्धा स्प्रे मारून पायावरती उपचार करून खेळताना फिरोज. जोरदार फटका. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. 52. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. बघूया, संख्या 56 होते की 52 राहते. या सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू फेकतोय तो अंकुर. सामना करतो तो फिरोज. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पंच अमेय बारगोडे यांच्याकडनं. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. अंकुर याचं हे षटक असं महागडं पडलंय. 4 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ऑल पलटवणी संघाच्या धावसंख्या झाली ती 57 धावा. 58 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते ऑल पलटवणी संघाने ऑल सोमेश्वर संघाकडे. 58 उद्दिष्ट. पुन्हा एकदा मी स्पर्धेकरता ज्यांनी आर्थिक स्वरूपात आम्हाला योगदान दिलंय, मी त्यांचे आभार मानतोय. बाळूदादा